यवतमाल में आशा स्वयंसेविकाओं और गट प्रवर्तकों ने काले कपड़े पहनकर जिला परिषद के सामने जोरदार प्रदर्शन किया। सीटू यूनियन के नेतृत्व में उन्होंने लंबित वेतन, बढ़े हुए भत्ते और कोरोना काल की बकाया राशि तुरंत देने की मांग की। सरकार की उदासीन नीतियों के खिलाफ विरोध जताते हुए मुख्य कार्यकारी अधिकारियों को ज्ञापन सौंपा गया। आंदोलनकारियों ने संबंधित अधिकारियों को चेतावनी दी कि यदि उनकी मांगे पूरी नहीं हुई तो पूरे जिले में काम बंद आंदोलन किया जाएगा। अब देखना होगा कि आशा स्वयंसेविकाओं और गट प्रवर्तकों की लंबित मांगे पूरी होंगी भी या स्थिति जस की तस रहेगी। कारण गेल्या 6 महिन्यापासून केंद्राचं मासिक मानधन नाही आहे, 2 महिन्याचं राज्याचं मानधन नाही आहे आणि याआधी देखील 3 वर्षापासून आरोग्यवर्धिनी मातृत्वबंधन योजना, कुष्ठरोग, टीबी आणि या टीबी आणि कुष्ठरोगाचे दोन्हीसुद्धा रुग्ण शोधून त्या रुग्णाला उपचार पूर्ण केल्याचा आणि या सर्वाचा एकही रुपया आत्तापर्यंत आम्हाला मिळालेला नाही। 6 महिन्यापासून आम्ही आज आमचा परिवार आणि आमच्या आज उपासमारीची वेळ या शासनाने आणलेली आहे। त्यामुळे आम्ही संपूर्ण CI2च्या आशा वर्कर्स यवतमाळ जिल्ह्यामध्ये काळ्या साड्या घालून या सरकारचा आणि या प्रशासनाचा धिक्कार निषेध करत आहोत। त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो। काय नाव तुमचं? माझं नाव उषा कुशालराव मूर्ती।